होते तिने आज हा, नाही. का बरं ते जॉईन का होत नाही मग तुम्ही रोज बोलणं होत नाही का तुमच्या शाळेमध्ये गेल्यानंतर की आज क्लासमध्ये काय झालं? हा, होतं होत सर, त्या पण विष त्यांना सांगितलं ना, ते सांगतात की आज करेल, पण ते करतच नाही. यस हा यस सर, आज असे माझे 3 मित्र आहे. मी त्यांना हा बोलते की ऑनलाईन क्लास का करत नाही. ते म्हणता की थोड्या वेळाने पाहू, विचार करून लगेच नाही म्हणता. विचार करून नाही, पण असं केलं तर काय तुम्हाला तुमच्याच अभ्यासासाठी सुरू आहे की नाही, बाकीचे पण व्यवस्थित तुमच्यासाठीच हे आहे. आणि याच्यात काय तुम्हाला फक्त तुम्हाला वेळ द्यायचा आहे, बरोबर. यात कुठल्याही स्वरूपाचं तुम्हाला हे नाही. आणि मग आपण म्हणतो की नाही की काय म्हणतो, फ्रीमध्ये काय मोफत याची किंमत आपल्याला जी आहे ती कळत नाही लवकर, बरोबर. म्हणजे जे यस साधं सोपं सरळ आपल्याला गोष्टी, त्या असं नाही की मानवाच्या काय आहेत त्या विचार करण्याच्या किंवा ह्या गोष्टी आहेत की जे माणसाला सहज साधे सोपे मिळत असतात, की त्याचं महत्त्व आपल्याला कळत नाही. आणि ज्या गोष्टीचं महत्त्व की ज्याला आपल्याला जास्त पैसे वगैरे देऊन जास्त कष्ट करून आपल्याला हे करायचं, त्याचं महत्त्व जे आहे ते आपल्याला, म्हणजे आपण तिकडे जे आहे ते जास्त ओढलं जातो, बरोबर. तर व्यवस्थित ज्यांना चांगल्या प्रकारे आपल्याला काहीतरी शिकायचे जीवनामध्ये, आपण पुढे जाऊन नक्की काहीतरी मोठं व्हायचे. आणि त्यासाठी नक्कीच तुम्हाला आपल्या या संस्थेचा जो उपक्रम सुरू आहेत तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार, कारण विविध प्रकारच्या स्कॉलरशिपचं मार्गदर्शन असेल, आपल्या विषयाबाबत मार्गदर्शन असेल, नवीन काहीतरी तुम्हाला जे आहे ते तुमचा इथून या क्लासमध्ये नक्की चांगल्या प्रकारचा अभ्यासच होत असतो. म्हणून चांगल्या जास्तीत जास्त आपले जे जवळचे फ्रेंड आहेत त्यांना समजावून सांगा की रोज जे आहेत तर तुम्हाला फक्त काय किती 1 ते 2 तास साधारणतः तुम्हाला द्यायचे आहेत वेळेचा. एवढा वेळ दिला तरी तुमचा जो आहे तो अभ्यास चांगल्या प्रकारे होणार, तुमची रिव्हिजन उजळणी चांगल्या प्रकारे जी आहे ती होणार आहे. म्हणून तुमचा सगळ्यांचा सहभाग जो आहे तो असायला हवा. तुम्ही जर चांगल्या संख्येने तुम्ही जर चांगले उपस्थित राहिले क्लासमध्ये, चांगलं हे केलं तर नक्कीच शिक्षकांना किंवा मॅमला बाकीच्यांना पण जे आहे तर आम्हाला शिकवायला सुद्धा चांगला आनंद मिळतो. आणि तुम्ही विचारलेले जे प्रश्न आहेत आम्हाला पण एकदा चांगला शिकवण्यासाठी किंवा आपल्या क्लासमध्ये जे आहे ते एक चांगल्या प्रकारे ऊर्जा आपण म्हणतो की जी आहे ती तुमच्यापासून मिळत असते. म्हणून जे आहे ते सर्वांनी जे आहेत ते वेळेत जॉईन करत जा. काही प्रश्न असतील कुठल्याही स्वरूपाचे त्या विषयाबाबतचे असतील तर ते नक्कीच त्या शिक्षकांना विचार. तुम्हाला नक्कीच याचा जो आहे तो खूप चांगला फायदा जो आहे तो नक्कीच तुम्हाला होणार आहे. कारण तो फायदा आता आपल्याला लगेच नाही की आपण म्हणतो की नाही सब्र का फल मीठा होतंय, म्हणजे तुम्हाला अजून वेळ जाणार की याचा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये जे आहे ते नक्कीच फायदा जो आहे तो होणार आहे. म्हणून चांगल्या प्रकारे अभ्यास करा. अजून नवनवीन तुम्हाला काय जे शिकायला मिळणार आहे ते नक्कीच त्याचा फायदा जो आहे तो तुम्ही जरूर करून घ्यावा. बरं, आज आपण, कारण इतिहासाचं आपलं बरंच झालेलं आहे. तुमची चाचणी परीक्षा सर्वांची झाली? यस नो सर. सर. काहींची चाचणी परीक्षा आता होती की साधारणतः जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होती. फायनल बाकी झाली सर. सर. हा नाही, हा वार्षिक परीक्षा सर्वांचीच राहिली असेल. वार्षिक परीक्षा अजून झालेली नाही. कुणाकुणाची चाचणी परीक्षा राहिलेली आहे? दुसरी घटक चाचणी? सर आमची उद्या रागिनी, आहे. कृष्ण, सर आमची उद्या आहे. उद्या आहे. कोणता पेपर आहे उद्या? मराठी आणि गणित भाग 1-2. बर, अजून कोणाचा राहिलाय पेपर? उद्या पेपर कोणाकोणाचा आहे? ज्योतीचा आहे. बर, ज्योती तुझा कोणता पेपर आहे उद्या? मराठी हिंदी. सर मी मराठी. तरंगे. हा हा, तुझं नाव काय? आईच्या नावाने साधारणतः. हा तरंग. हा, बर. अजून कोणाचा राहिला पेपर उद्या? बरं, आपण मराठीचं, कारण इतिहासाचा जवळपास आपला जो आहे तो अभ्यासक्रम झालेला आहे. आपण आज मराठीची जरी लिहित दिली असेल इतिहासाची, तर आपण मराठीचा जो भाग आहे तो आपण अभ्यासणार आहोत. मराठीचे आपले किती धडे झालेले आहेत तुमच्या शाळेमध्ये साधारणतः सांगता येईल का? कुठपर्यंत आलेले आहेत? मराठीचा जो भाग आहे तो कुठपर्यंत तुमचा जो आहे तो शाळेमध्ये शिकवायचा झालेला आहे? हसरे सर दुःख आमचा पर्यंत. सर 17वा धडा आमचा चालू भाग 3 पूर्ण झाला आहे. बर, 18वा जो पाठ आहे किती जणांचा झालेला आहे सांगा बरं, इथे जरा रेज हँड करा.
किती जणांचा हा तर पाठ जो आमचा नाही झालेला आहे झाला. ज्यांचा झालाय त्यांच्यासाठी, ज्यांचा कोणाकोणाचा झालाय मला कळू द्या जरा. हा, सर आमचा 17वा चालू आहे शाळेत. हा पाठ कुणाचा राहिलाय? नाही, म्हणजे जवळपास हा नवीनच आहे, सर बरोबर. आमचा राहिला आहे. हा हा हा, म्हणजे जवळपास इथे जेवढे उपस्थित आहे एकाचा पण हा पाठ झालेला नाहीये. आपण मागचे जे पाठ जे आहे ते आपण अभ्यासलेले होते. मग त्यामध्ये ऑलिम्पिकचं ब्रीदवाक्य असेल, पाठीमागचं पण बरेच जे पाठ आहेत, कविता आपल्या जवळपास झालेल्या आहेत. मग आपण आज जो आहे तो नवीन पाठाला जी आहे ती सुरुवात करूया. कारण हे जवळपास आपलं जे झालेलं आहे समाज, त्यानंतर प्रयोग, व्याकरणातले पण बरेच भाग, आपण अलंकार असतील, वृत्त असतील, याचा पण अभ्यास केलेला आहे. अजून कोणाला काही यामध्ये काही प्रश्न आहे की कुठला एखादा घटक की तो जास्त अवघड जातो साधारणतः आहे असं काही? आपण पाठ जो आहे तो आज सुरुवात करूया. हसरे दुःख, भाद खेर, भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा हा हसरे दुःख आहे. हसरे दुःख म्हणजे काय? शब्दशः अर्थ कोणाला सांगता येईल? हरिओम सांग बरं, हसरे दुःख म्हणजे काय? कोण सांगते हसरे दुःख? सर या सर पाठात काय सांगायचं आहे? हसरे दुःख या पाठाचा शब्दशः अर्थ मला मी सांगू का सार सरांना? नाही सांगायचं. हो, हरिओम सांग. सर या पाठ खास आहे कारण या पाठात आपल्याला ठीक. हास्य बी आहे ना दुःख बी आहे. हास्य पण आहे आणि दुःख पण आहे. वेदिका सांग बरं, काय वाटतं हसरे दुःख या पाठामध्ये जे आहेत? सर मला असं वाटतं की बाहेरून हसरे आणि मनात ना दुःख हे असं. बर, अजून कोणाला सांगता येईल काय आहे? हसरे दुःख या पाठामध्ये तुम्हाला अजून यामध्ये काय वाटते साधारणतः? काय आहे की आपण पाहतो की नाही वरवर जे आहेत तर काय दुःख आहे, पण सर एखाद्या आतून नाटकामध्ये हा, एखादी व्यक्ती आपल्याला हसवती पण स्वतः मनातून दुखती. बरोबर आहे. म्हणजे मनामध्ये दुःख आहेत पण इतरांना दाखवण्यासाठी जे आहे ते एक हसरं व्यक्तिमत्व, साधारणतः हसरा आपण म्हणतो की नाही की वरवर दाखवलेला आहे पण आतून जो आहे तो व्यक्ती काय झालेला आहे, पूर्ण हसलेला आहे किंवा खूप दुःखी आहेत. तर त्या साधारणतः त्या ह्या सगळ्या गोष्टी साधारणतः असतात की जीवनामध्ये, लाईफमध्ये जे आहेत आपल्याला काही गोष्टी आतलं जे दुःख आहे, अंतर्मनातील दुःख, ते आपल्याला ते सगळं ठेवून साधारणतः ते दाबून जे आहे ते आपल्याला जे वरवर जे आहे ते इतरांना सुखी आनंदी करण्यात जे आहे ते आपलं जीवन व्यतीत करत असतात. किंवा नाटक म्हणा, चित्रपट सृष्टीमध्ये म्हणा, किंवा विविध प्रकारचे जे आपण दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा असतात की आतून आपल्याला खूप दुःख असतं, पण परंतु समाजासाठी जे आहे तर आपल्याला काय करावं लागतं, तशा प्रकारचं सोंग किंवा आपण नाटक म्हणतो, एक प्रकारचं नाटकच म्हणता येईल की हे नाटक जे आहे ते आपल्याला जीवनामध्ये करावं लागतं इतरांच्या सुखासाठी. आणि म्हणूनच हे एक हसरत दुःख हा एक पाठ भादक खेर यांचा जो आहे तो कोण, हे भादक खेर कोण आहेत, काय आहे त्यांच्याबद्दलची माहिती? भादक खेर कोण आहेत, काय सांगता येईल त्यांची व्यवस्थित माहिती तुम्हाला? तुम्ही पुस्तकं वगैरे कोणी वाचलेले असतील साधारणतः, तर काय आहे हे भादक खेर, कुठले आहेत आणि यांच्या विषयीची माहिती साधारणतः सांगा पटपट. इथं तुम्हाला परिचय, तर पाठाचा परिचय तर दिलेलाच आहे. कथा लेखक, कादंबरीकार आहेत, विपुल व विविध स्वरूपाची वाङ्मय निर्मिती, सुखाचा लपंडाव, प्रायश्चित, शुभमंगल, नंदादीप, वादळ वारा या कादंबऱ्या, यज्ञ, अमृतपुत्र या चरित्रात्मक कादंबऱ्या, तसेच अधांतरी, द प्रिन्सेस हे अनुवादिक साहित्य, आईन्स्टाईनचे नवे विश्व, गीता ज्ञानदेवी, अपरोक्षानुभूती हे ग्रंथलेखन त्यांचे प्रसिद्ध आहेत. केसरी या वृत्तपत्राचे 25 वर्ष उपसंपादक तसेच सह्याद्री मासिकाचे व्यावसायिक संपादक हे भालचंद्र दत्तात्रय खेर
हे आहेत. आणि या प्रस्तुत पाठात चार्ली व त्याच्या आईमधील प्रेम तसेच चार्लीच्या रंगमंचावरील पदार्पणाचे वर्णन केलेले आहेत. आणि हा पाठ हसरे दुःख या पुस्तकातून घेतलेला आहे. म्हणजे हसरे दुःख हे एक पुस्तकाचं नावच आहे आणि त्याच्यातून हा पाठ जो आहे तो साधारणतः घेतलेला आहे. तर एक प्रकारचे चार्लीचं जे जीवन आहे, बरोबर, चार्लीचं जे जीवन आहे तर आईच्या प्रती असणारं जे प्रेम आहे, जिव्हाळा आहे, तर तो या प्रस्तुत पाठामध्ये जो आहे तो त्याचं वर्णन जे आहे ते केलेलं आहे. आणि हसरे दुःख या पुस्तकातला हा एक प्रकारचा जो छोटासा भाग जो आहे तो तुम्हाला इथे जो आहे तो देण्यात आलेला आहे. काय बरं, चार्ली चॅपलिनचे कोणी पुस्तकं वाचलेलीत का, किंवा याच्याविषयीची माहिती आहे का, कोणाला सांगता येईल किंवा वाचलेले असेल पाठ एखादा? हा, नो सर. हरिओम, माहित आहे या पाठाविषयी काही? दुसरं कोणाला माहित आहे काय या पाठाबद्दल, किंवा काय चार्ली चॅपलिन बद्दल काय? हे पाठ तर आहेच, पाठ तर आपण घेणंच आहोत, पण या पाठाविषयीची नवीन अशी एक प्रकारची ओळख काय आहे तुम्हाला, की त्याचं जे भावविश्व आहे साधारणतः चार्लींचं, किंवा हे चार्ली चॅपलिन कोण होतं, किंवा चार्ली काय आहे, माहिती आहे नो सर. किंवा ऐकलेलं आपल्या बाकीचे जे आज उपस्थित आहे यांच्यापैकी? सर मी फक्त नाव ऐकलेलं आहे, बाकी काही माहिती नाही. मग कशासाठी प्रसिद्ध आहेत याविषयीची तर माहिती असेल थोडी? एक रंगमंचावरील म्हणजे नाटक म्हणा, नाटक सृष्टीमधलं जे आहेत, तर एक महत्वाचं कॅरेक्टर म्हणजे पात्र म्हणतो आपण. हे पात्र जे आहे ते लोकांच्या जे आहे तर एक स्मरणात राहणारं किंवा एक फेमस प्रसिद्ध मानलं जाणारं पात्र आहे. आपण पाहतो की बऱ्याच विविध चित्रपट असेल, नाटकांमध्ये जे आहेत ते अभिनेते जे आहेत, नाटककार जे आहेत, किंवा चित्रपटांमधले जे अभिनेते आहेत, ऍक्टर म्हणतो आपण, तर त्यांच्यामधले तुम्हाला जे आहे ते आवडणारे बरेच हिरो हिरोईन्स असतात, विलन्स असतात. तर तशाच प्रकारचे नाटकामधले जे आहेत ते काहीतरी नाव, जसं आपण जॉनी लिव्हर म्हणतो, किंवा अजून लक्ष्मीकांत बेर्डे सुरुवातीला, अशोक सराफ असेल, असे बरेच आहेत, किंवा सिद्धार्थ जाधव आहे, बरेच असे हे आहेत. किंवा तुम्ही जर भाऊ कदम असेल किंवा याच्यात पाहिलं असेल कशात, चला हवाई उद्या मध्ये मधले जे पात्र आहेत, तर यांनी एक प्रकारचं जे आहे त्यांची ओळख त्यांच्या अभिनयातून जे आहे ते पूर्ण महाराष्ट्राला जे आहे ती केलेली आहे. आणि त्यांची ओळख त्यांच्या कामातून, त्यांच्या सगळ्या गोष्टींमधून साधारणतः जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच तर असाच एक हा जो चार्लिन सुद्धा आहे की त्याचं सुद्धा एक प्रकारचं विश्व आहे. आणि तो एक रंगमंचावरील म्हणजे नाटक सृष्टीमधला एक नाव यांचं घेतलं जातं. आणि त्याचा आईविषयीचं असलेलं जे प्रेम आहे ते थोडक्यात त्यांनी इथे जे आहे ते व्यक्त केलेलं आहे. आपण त्याविषयीची माहिती जी आहे ती पाहणार आहोत. हसरे दुःख, भादखेर भालचंद्र दत्तात्रय खेर यांच्या कथा, कविता आणि रंगमंचावरील अविस्मरणीय क्षणांची गाथा या साधारणतः जी आहे ती दिलेली आहेत. त्यानंतर हे एक कथा लेखककार, साहित्यिक, शास्त्रज्ञ आहे. रंगमंचावरील जादू, जे पडदा उघडला, प्रेक्षागृह शांत झाले, वाद्यवृत्तांचे सूर दुमदुम, जे एक प्रकारचं नाटक कुणी बघितलं का तुमच्यापैकी प्रत्यक्षात नाट्यगृहात जाऊन, किंवा आपण बऱ्याच वेळा चित्रपटामध्ये सॉरी याच्यामध्ये व्हिडिओद्वारे पण बरेच शो बघितले असतील, पण प्रत्यक्षात नाट्यगृहात जाऊन असं नाटक कुणी बघितलेलं आहे का, नाटकाचा प्रयोग तुमच्यापैकी? हरिओम, वेदिका? नो सर, नाही बघितलं. नाही बर, सर. व्हिडिओच्या स्वरूपात? हो सर, बघितलं हो आहे. सर. मूवी कोणतं मध्ये बघितलं? हा, कोणतं बघितलेलं आहे? मूवी मधलं नाही, मूवी मध्ये नाटक नसतं ते, मूवीत ते दाखवायला एक प्रकारचं, पण तो चित्रपट आहे. नो सर, नाही बघितलं. नाही सर, नाही बघितलंय. नो सर, नाही बघितलं. मग तर
रंगमंचावरील जादू आणि पडदा उघडला एक प्रकारचे प्रेक्षागृह म्हटलं जातं. वाद्यचे स्वर म्हणजे चित्रपट वेगळा आहे आणि नाटक वेगळं आहे. स्वर वाद्य वृद्धांशी एकरूप झाले आणि सुरेल स्वरांची तेजोमय श्रीमूर्ती साकार एक प्रकारची झालेली. ती 5 वर्षांची चार्ली विंग मध्ये उभा असतो. विंग मध्ये म्हणजे साधारणतः एक आपण म्हणतो ना गॅलरी वगैरे ह्या गोष्टी. तर त्यामध्ये जे आहेत तर आपल्या आईच्या गाण्याशी त्याची तन्मयता लागली होती आणि तिच्याकडे मोठ्या प्रेमाने तो बघत होता. म्हणजे त्याची आई जी आहे ती एक प्रकारचं तिला गायन वगैरे जे आहे ते साधारणतः येतं. आणि अचानक त्याच्यावर संकट येतं की लिलीचं गाणं रंगात आलं होतं पण अचानक तिचा आवाज चिरकला. कंठातून आवाज फुटतो आणि स्वर आतल्या आत विसरून गेले. भस्म स्वर बाहेर येतात. विद्य रूपात चकाकतात आणि क्षणार्धात अंधारात विलीन होऊन जावी असा प्रकार साधारणतः तो झालेला आहे. ते की रंगमंचावर कशा प्रकारचं संकट त्याचं येतं याविषयीचं यात डिटेल नाही दिलेलं. तर आपण आपल्या ज्या पाठ्यपुस्तकामध्ये जे डिटेल दिलेलं आहे तर त्याचे आपण माहिती पाहणार आहोत. कारण याच्यात एवढं डिटेल नाही दिलं. याचा फक्त सार साधारणतः जे आहे तो सारांश तुम्हाला या पाठाचा दिलेला आहे. तर आपण घेऊया साधारणतः जेवढं होईल की रंगमंचावरील पडदा दूर झाला आणि प्रेक्षागृह म्हणजे थिएटर साधारणतः जिथे प्रयोग केले जातात. मोठा हॉल असतो. शांत झालं आणि वाद्यवृत्तांची सगळे प्रकारचे जे वाद्य आहेत तर त्यांचे स्वर जे आहेत ते पूर्ण प्रेक्षागृहात त्या हॉलमध्ये जे आहे ते सुरू लागले घुमू लागले. प्रेक्षागृहात जे आहे ते कुजबुज एक प्रकारचे आपण पाहतो की नाही. एका जेव्हा आपण राष्ट्रगीत होतो आपण जर थिएटरला पिक्चर पाहायला गेलो तर सुरुवातीला सगळ्यांचे जे आहे ते आवाज चालू असतो. राष्ट्रगीत होतो. राष्ट्रगीत हे झाल्यानंतर चित्रपट आपला सुरुवात होतो. टायटल येतं साधारणतः शीर्षक आल्यानंतर सर्वांची शांतता राहते आणि चित्रपट जो आहे तो सुरू होतो. तशाच प्रकारचे हे नाटक जे आहेत एक प्रकारचे जे आहे तर याचा ते जो आवाज आहे म्युझिक संगीताचा जो आवाज आहे स्वर जे आहे ते घुमू लागतात आणि प्रेक्षागृहातला जी कुजबुजाची एक प्रकारची आहे ती तिथे थांबलेली आहे. रंगमंचावरची म्हणजे स्टेज प्रकाशाच्या झगमगाटात लिली हार्ले एक तानने गात उभी असलेली दिसते. लिली ताने म्हणजे एक चार्लींची आई साधारणतः आणि तिचं पण ती संगीत साधारणतः तिला गाता येते. तेव्हा साऱ्या प्रेक्षागृहाची नजर तिच्यावर खिळून राहिली आणि वाद्यवृद्धांशी जेव्हा तिच्या कंठातले स्वर एकरूप झाले म्हणजे गायकाचा आणि वाद्याचं आपण म्हणतो की नाही की साधारणतः ज्याला गाता येतं किंवा हे तर वाद्य आणि गायनाचं साधारणतः एकमेकांशी जे आहे तर काय असलं पाहिजे सूर मिसळले पाहिजे. नाहीतर आपले सूर आहे तर आपण काय करतो गातो एका साईडला साधारणतः आणि आपले वाद्यवृंदांचे जे सूर आहेत ते वेगळ्या साईडला. तर असं नको व्हायला. तर अशा प्रकारचे जे आहे तर ही लिली हार्ले जे आहे ते एकमताने गायला सुरुवात करते आणि त्यांचे सूर साऱ्या प्रेक्षागृहाची नजर तिच्यावर खिळून राहिली आणि वाद्यवृद्धांशी जेव्हा तिच्या कंठातले स्वर तिच्या ओठातले कंठातले जे स्वर जेव्हा ते सुरू होतात तर संगीत जे वाद्यवृंद आहे आणि तिचा आवाज जो आहे तो साधारणतः एकरूप जे आहे ते झाले आणि सारे श्रोते जीवाचे कान करून मंत्रमुग्ध होऊन जे आहे ते सुरेल गाणं जे आहे ते स्वर जे आहे ते ऐकून एक त्याचा आस्वाद घेत होते. सुरेल स्वरांची एक अलौकिक तेजोमय श्रीमूर्ती साकार झाली आणि साऱ्या श्रोत्यांचे भान हरपून गेलं. आपण पाहतो की काही सुंदर असं गाणं जेव्हा आपल्या कानावर पडतं साधारणतः गायकांचं तर आपण मंत्रमुग्ध होऊन जातो आणि ते कानावर पडल्यानंतर आपण जे आहे त्या गाण्याचा आस्वाद घेत असतो. त्यातून रममाण होतो जसं चित्रपट पाहताना होत असतो तशा प्रकारचं. तर हे नाटकामध्ये साधारणतः हा लिली हार्लेचा 5 वर्षांचा धाकटा मुलगा चार्ली. आता लिली हार्लेचा साधारणतः 5 वर्षांचा मुलगा दिला आहे आणि तो चार्ली विंग मध्ये उभा होतो. विंग मध्ये उभा होतो म्हणजे काय जेव्हा तुम्ही प्रेक्षागृहात किंवा नाट्यगृहात जाता तर समोर स्टेज असतं साईडला पडदे असतात बरोबर. तर पडदे 3-4 प्रकारचे पडदे असतात साधारणतः त्यांच्यातला जो गॅप असतो त्या विंग्ज असतात. पहिली विंग दुसरी विंग तर त्या विंग मध्ये साईडला जो आहे तो हा 5 वर्षाचा चार्ली जो आहे तो साधारणतः तिथे थांबलेला असतो. आपल्या आईचा गाण्याशी त्याची तंद्री लागलेली असते आणि तो पण आपल्या आईचा जो स्वर आहे त्याचा जो आवाज आहे तो ऐकत असतो आणि त्याला पण तंद्री म्हणजे तो मंत्रमुग्ध झालेला असतो. तिच्याकडे मोठ्या प्रेमाने बघत तो एक निश्चल उभा असतो. म्हणजे एक प्रकारचा आपण पाहतो की नाही आपल्या जर
आपल्या जवळची व्यक्ती कोणी जर परफॉर्मन्स करत असेल, सादरीकरण करत असेल, गात असेल, तर आपण त्याला जे आहे ते चांगल्या प्रकारचा सपोर्ट करत असतो. किंवा आपल्याला एखाद्या व्यक्तीचं गाणं, एखादा अभिनय किंवा आपण मोबाईलवर एखादा व्हिडिओ पाहत असेल आणि तो तुम्हाला खूप आवडत असेल, त्याकडे एकदा एकटक आपण लक्ष देऊन पाहत असतो, की जसं की आपले आई बाबा आवाज किती देऊ तरी आपल्याला ते ऐकायला येत नाही. किंवा आपला मित्र असेल, मैत्रिणी असेल, आपल्याला हे जेव्हा आपल्याला धक्का देतात, हलवतात, तेव्हा आपल्याला लक्षात येईल, अरे तू एवढा किती मग्न त्या व्हिडिओमध्ये आहे किंवा त्या गाण्यामध्ये, त्या चित्रपटा पाहण्यामध्ये आपण एकटक एवढं ध्यानमग्न होतो. आणि मग याला त्याला सुद्धा एक प्रकारची तंद्री आली आणि तिच्याकडे मोठ्या प्रेमानं तो बघत निश्चल असा उभा आहे. निश्चल एक प्रकारचं तो शांतपणे तिथे जो आहे तो उभी आहे. लिली हार्लेचं गाणं ऐन रंगात आलेलं असतं. मग तो गाणं जे आहे तो कोण म्हणतात आणि सगळेजण एकदम जे आहे ते साधारणतः रंगात आलेले आहे. रंगात आलेले म्हणजे काय? गाणं ऐन रंगात आलं. ऐन रंगात आलं काय वेदिका? वाक्यप्रचार साधन तुम्हाला याचा दिला की लिली हार्लेचं गाणं ऐन रंगात आलं सर म्हणजे अचानक काय? हा वाक्यप्रचार साधारणतः लिली हार्लेचं गाणं ऐन रंगात आलं, रंगात येणे. काय वाक्यप्रचार? हरिओम. माहित नाही सर. विजय, रागिनी, नाही माहिती सर. आपण नाही का एखादा, आता तुम्हाला एखादं भाषण वगैरे द्यायचं असेल किंवा तुम्ही सर चांगल्या थोडं प्रकारे फार खेळत. सांगू का? हा हा, तुटे चुकलं चालेल ना सर? हो हो, काय हरकत नाही. तर म्हणजे तर रंगात आलं म्हणजे ते एक एक एखादी गोष्टी राहते, कार्यक्रम राहतं, खेळ राहतं आणि त्याला अधिक मनोरंजन म्हणजे जास्त आपल्याला खेळणं आहे आणि त्याच्यात उत्साह लागतोय आणि हा त्याच्यात आपलं उत्साह. हा, आकर्षण राहतंय त्याला म्हणता. बरं ठीक आहे. म्हणजे त्याच्याशी आपल्या भाषेशी सुसंगत साधारणतः आलेला आहे शब्दशः अर्थ. जसं हा आपण त्यामध्ये जो आहे तो ऐन रंगात गाणं येणं म्हणजे सुरुवात, त्यातला मध्य, त्यानंतर आपण समारोप म्हणतो. असे 3 स्टेजमध्ये असतं. तुमचं भाषण म्हणा किंवा तुमचं एखादं पत्रलेखन असेल, निबंध लेखनामध्ये असेल, तर आपली सुरुवात असते, मध्यांतर असतं आणि त्यानंतर समारोप असतं. तर अशा प्रकारे साधारणतः हे गाणं सुरुवात होते आणि ऐन मध्यात आलेलं आहे. रंगात येणे म्हणजे ऐन मध्यात एक चांगल्या प्रकारे सर्वजण जे आहे ते एकदम जे आहेत ते उत्साहात सर्वजण गाणं ते आहे चांगल्या मूडमध्ये छान चांगल्या प्रकारे जे आहे ते मंत्रमुग्ध झालेले आहेत. अशा प्रकारे ऐन रंगात आलं आणि तिच्या गोड गळ्यातून आपण पाहतो की नाही, एखाद्या वेळेस आपण भाषण करत असतो ना, अचानक आपल्याला जे आहे ते एखादी ओळ आठवली नाही, पूर्ण चांगल्या प्रकारे तुम्ही चांगलं ते भाषण करत आहात आणि ऐन तुम्हाला जेव्हा एखाद्या विषयावर चांगल्या प्रकारे बोलता बोलता तुम्ही मध्येच तुम्ही जर ते त्यातलं विसरून गेलात, बरोबर, तर तसंच एक प्रकारे हा संगीतकार ती लिली हार्लिन सुद्धा चांगल्या ऐन रंगात आलेली असते आणि तिच्या गोड गळ्यातून तार सप्तकातले स्वर सहजतेने बाहेर पडायला लागले. तिच्या कंठ माधुर्यातून श्रोते डोलू लागले. म्हणजे एक चांगले सूर आपण म्हणतो की नाही आणि फुलून गेले. लिली हार्लेचा तार सप्ताहातला तो मधुर स्वर विलास चालला असतानाच तिचा आवाज एकदम चिरकला. जसं की आपण बोलता बोलता किंवा एखादं आपण चांगली मॅच पाहत असो, चांगला चित्रपट चालू असताना अचानक लाईट जाते, राईट, तर आपला मूड ऑफ होतो, म्हणजे आपला उत्साह जातो, एक प्रकारचा जातो. अरे चांगल्या प्रकारे क्लायमॅक्स आलेला आहे, आता पुढे काय होणार, उत्साहाच्या भरात आपण म्हणतो आणि अचानक लाईट जाते किंवा काहीतरी व्यत्यय येतो मध्ये. तर तशाच प्रकारे ह्या ज्या लिली हार्लेचा जो आहे तो कंठ माधुर्यातून एक प्रकारे श्रोते जे पाहणारे प्रेक्षक लोक जे आहेत ते ऐकणारे जे लोक आहेत ते एक प्रकारे डोलू लागतात आणि एक प्रकारचं ते प्रेक्षागृह जे आहे ते फुलून गेलेलं आहे. आणि लिली हार्लेचा तार सप्ताहातील म्हणजे जे सप्तसूर आहेत त्यामधला स्वर विलास चालला असतानाच तिचा मध्येच आवाज जो आहे तो चिराकला गेला. म्हणजे आपण स्वर जे आहेत तर काय होतात बाहेर पडले जातं की आपण वाद्यवृंद आहे आणि तुमचा स्वर त्याला मॅच न होणं, साधारणतः जुळणं, तर तिला जुळलं नाही आणि तिचा एकदम आवाज जो आहे तो चिरकला. जसं की स्पीकर, आपण कार्यक्रम वगैरे चालू असतो की एखाद्या स्पीकरचा आवाज जो आहे तो चिरकतो, राईट, किंवा एखाद्या भोंगा आपण म्हणतो कर्ण आहेत तर त्याचा आवाज जो आहे तो शिट्टी मारायला लागतो साधारणतः. अशा प्रकारे साधारणतः तिच्या कंठातून जो आहे
तो आवाज जो आहे तो एकदम चिरकला आणि काही केल्या कंठातून तिचा आवाज फुटेना. म्हणजे तिच्या एक प्रकारचा जो आहे तो कंठ दाटून एक प्रकारे बंद झाला. स्वर आतल्या आत विरून जाऊ लागले. म्हणजे कुठल्याही प्रकारचं जे आहे तिच्या कंठातून पुढे स्वरच जो आहे तो यायला बाहेर येत नव्हता. स्वरांनी वाद्यवृंदांशी साथ संगत सोडून दिले आणि काही केल्या काही होईना बसके स्वर कंठातून बाहेर येईनात. आपल्या कंठातून स्वर प्रकट करण्याची तिची धडपड चालूच होती. विध झालेल्या एखाद्या चंडोल पक्षानं आपले पंख फडफडून उंच आकाशात झेप घेण्यासाठी जी धडपड करतात किंवा पक्षी आहेत आणि पक्षीला एक प्रकारे त्यांना त्यांच्या पंखांना इजा जर झाली तर ते पंख उडताना आपण पाहतो की साधारणतः ते फडफड करतात पण त्यांना उडता येत नाही. किंवा अजून पशु पक्षी साधारणतः आपण पाहतो की ते त्यांना जर विजा वगैरे झाली आजारी वगैरे पडले साधारणतः ते पडलेले असेल आणि त्यांना उडायचं असेल तर त्यांना उडता येत नाही. एक प्रकारे ते पंख जे आहे त्यांची तडफड चालू असते. तर अशाच प्रकारची लिली हार्ने सुद्धा काय करत असते, प्रयत्न करत असते की त्या संगीताच्या स्वरामध्ये आपला स्वर चांगल्या प्रकारे कंठातून फुटावा. पण मात्र तिचा स्वर बसके स्वर कंठातून बाहेर मात्र येत नव्हते आणि एक प्रकारे पक्षाने आपले पंख फडफडून उंच आकाशात झेप घेण्यासाठी जी केलेली धडपड करावी तशा प्रकारचे जे आहे तर केविलवाणं दृश्य जे आहेत तर हा सीन साधारणतः तिथे जो आहे तो दिसत होता. त्या दिवशी कित्येक श्रोते प्रेक्षागृहात गर्दी करून बसले होते आणि मोठ्या प्रमाणात गर्दी होती. लिली हार्लेचे ते फार चाहते होते. काय झालं एकदम असं काय झालं अशी त्यांची आपापसात कुजबूज सुरू झाली. परंतु तिच्या आवाजाला एकदम काय झालं होतं हे तिलाच कळलं नव्हतं. मग श्रोत्यांना कुठून कळणार. काही काळ त्या श्रोत्यांनी दम धरला परंतु लिली हार्लेचा दम आता पुरता निघून गेला. ती बऱ्याच वेळा प्रयत्न करत होती की आपण एक प्रकारे चांगल्या प्रकारे त्या जे संगीत आहे त्या संगीताला एक प्रकारे संगीतबद्ध आपण स्वरबद्ध करावं. पण मात्र तिच्या कंठातून मात्र आवाज हे होईना आणि तिचे जे चाहते आहेत ते खूप गर्दी करून साधारणतः प्रेक्षागृहात बसली होती. त्यांची कुजबूज ते थोड्या वेळ वाट पाहत होते आणि त्यांची आपापसात कुजबूज सुरू झाली की एकदम अशा प्रकारे काय झालं एकदम की ते कोणालाच काही कळलं नाही. आणि मग श्रोते जे आहेत ते साधारणतः त्यांना सुद्धा तरी कसं कळणार आणि तिला सुद्धा जे आहे ते काय झालं याचे कळणार. आणि मग काही काळ गेल्यानंतर श्रोत्यांनी मात्र एक प्रकारे दम धरला परंतु लिली हार्लेचा दम आता पुरता निघून गेलेला होता आणि तिने खूप प्रयत्न केले मात्र तिचा दम जो आहे तो निघून गेला होता. काही काळानंतर श्रोतांना दम धरवेना. मग आपण बऱ्याच वेळा पाहतो की साधारणतः आपल्या आवडीचा एखादा नाटककार असेल, अभिनेता असेल, खेळाडू असेल आणि त्याला कुठेतरी अपयश येत असेल तर श्रोते वर्ग आपण म्हणतो चाहते वर्ग थोड्या वेळ थांबतात. पण बऱ्याच वेळ जे आहे ते साधारणतः ते वाट पाहून साधारणतः ते कंटाळून आणि काहीतरी विपरीत घडलं होतं असं खास. मग प्रेक्षागृहातील साऱ्या श्रोत्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. श्रोते आरडाओरडा करू लागले. आरडाओरडा वाढू लागला. कित्येक श्रोत्यांना तिचं ते गाणं तोंडपाठ होतं. ते भसाड्या आवाजात तिचं गाणं म्हणू लागले. त्यांच्या त्या म्हणण्याला शिट्ट्यांची आणि आरोळ्यांची साथ सहज मिळाली आणि मग बरेच जण हे व्हायला लागले आणि मग त्या प्रेक्षागृहातील साधारणतः जे लोकांना जे लन होतं साधारणतः पाठांतर केलेलं जे गाणं होतं तर ते स्वतःच म्हणू लागले. आपण म्हणतो की नाही एखाद्या आपल्या मित्रमैत्रिणी एखादं गाणं गात असेल आणि तिला अचानक तिचं ते गाणं आहे किंवा कविता असेल प्रार्थना असेल तर तिला आठवत नाही तर आपण जे सोबत असतो आपण साधारणतः ते गुणगुणायला लागतो, आपण म्हणायला लागतो, साथ देत असतो. तर अशा प्रकारचे प्रेक्षागृहात हे जे बाकीचे जे श्रोते वर्ग आहेत ते आपल्या भसाड्या आवाजात साधारणतः जे आहे ते ओरडायला सुरुवात करतात आणि त्याच्या पाठोपाठ त्या आवाजाला जे दाद देण्यासाठी ते गाणं म्हणू लागतात आणि शिट्ट्या आणि आरोळ्यांची साथ ते साधारणतः जे आहे ते देत असतात. विंग मध्ये उभ्या असलेल्या चारीला काहीच कळेना. कावऱ्या बावऱ्या मुद्रेनं. मग आता तिच्या आईचा अशी अवस्था झाल्यानंतर या चार्लीनं 5 वर्षाच्या त्याला मात्र कळल्यानं तो कावरा बावरा साधारणतः मुद्रेनं तो गोंधळून गेला आणि आईकडे बघत उभा राहिला. स्टेजवरच्या प्रकाराची स्टेज मॅनेजरलाही काही कल्पना नव्हती. त्यामुळे तो आतल्या बाजूला काहीतरी काम करत बसला होता. यापूर्वी असा प्रकार कधीच घडला नव्हता. नृत्य असो वा संगीत असो किंवा नाट्य असो लिली हार्लेकडे कधीच बघावं लागत नसे. प्रेक्षागृहात म्युझिकल हॉलमध्ये किंवा कॅन्टीन मध्ये लिली हार्ले एकदा उभी राहिली म्हणजे मॅनेजर निर्धास्तपणे दुसरीकडे बघायला मोकळा होतो. असे ती उभी राहीपर्यंत काय
त्याला धावपळ करावी लागे. लिली नृत्य करण्यात जशी निष्णात होती तशीच ती पियानो वाजवण्यात वाकबदार होती. नृत्य करताना तिच्या पदन्यासात जशी जादू होती तशी तिच्या हातांच्या बोटांमध्ये एक प्रकारची विलक्षण जादू होती. मध्यम उंचीच्या लिली हार्लीची लांब सडक बोटं पियानोच्या पांढऱ्या शुभ्र पट्ट्यांवर नाचायला लागली म्हणजेच पियानो स्वर बेहोशीने नर्तन करायला लागतात. आणि ती गायला लागली की तिच्या कंठातून जे स्वर्गीय स्वर बाहेर पडत ते त्या पियानोतील स्वरांमध्ये एकरूप होऊन जातात. कित्येक विनोदी प्रदर्शनात ती काम करायची तेव्हा प्रेक्षागृहात हास्यलहरी उठायच्या. त्या मॅनेजरच्या कानावर हमखास पडायच्या. लिली हार्लेच्या स्टेजवरच्या कामाकडे कधीच लक्ष द्यायची गरज नव्हती. मग आता इथं पाहिलं असेल साधारणतः की जो 5 वर्षाचा जो तिचा मुलगा आहे चार्ली, तर तो गोंधळून गेला की काय माझ्या आईची काय अवस्था आहे किंवा काय. आणि तो साधारणतः सुरुवातीला तो बॅकस्टेजला जाऊन तो आपल्या कामामध्ये व्यस्त होता. आणि हा सगळा आरडा ओरडा साधारणतः आल्यानंतर हा जो स्टेज मॅनेजर आहे तर स्टेज मॅनेजरला एक प्रकारची कुठल्याही स्वरूपाची ही कल्पना नव्हती का अशा प्रकारे त्याच्या मते काय ग्रह होता, तिला वाद्य येत होतं, राईट. तिला एक प्रकारे वाद्य चांगल्या प्रकारे होत होतं, तिला डान्स नृत्य चांगल्या प्रकारे येतं आणि तिला गायन पण चांगल्या प्रकारे करता येतं. मग तो म्हणतो की ती एकदा जेव्हा स्टेजवर असेल किंवा नाट्यगृहात असेल किंवा एक प्रकारे कॅन्टीन मध्ये असेल, ती एकदा उभं राहिली की तिच्याकडे बघण्याची गरज येत नाही. आपण खेळाडू म्हणतो, आपण एखाद्या परफेक्ट आहे किंवा आपण एखादी कला आहे आणि आपल्याला एखादं काम दिलं तर साधारणतः आपण पाहतो की विश्वासाने ती चांगल्या प्रकारे करू शकतो, की तिथे आपल्याला लक्ष देण्याची गरज येत नाही. प्रामाणिकपणे ती व्यक्ती जी आहे ती साधारणतः करते. तशी ही लिली हार्ले जी आहे ते एक प्रकारे नृत्य करायला लागली तर तिला एक प्रकारे त्या नृत्य असो वा संगीत असो वा नाट्यमय असो त्या हॉलकडे जे आहे ते त्या मॅनेजरला कधीच बघावं लागत नसतं. प्रेक्षागृहात म्युझिक हॉलमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये हार्ले एकदा उभा राहिले की मॅनेजर म्हणजे तिथले जे कर्मचारी ते निर्दास होतात. त्यांना कुठल्याही प्रकारची धावपळ करावी लागत नाही आणि ती नृत्य करायला लागली ती जशी निष्णांत होती म्हणजे काय एक प्रकारे जी नृत्यामध्ये चांगल्या प्रकारे उत्तम असे प्रकारचं नृत्य करणारी होती. तसेच ती पियानो वाजवण्यात जी पियानो वाजवतो त्या पियानो वाजवण्यामध्ये सुद्धा तिचे एकदा बोट ज्या पांढऱ्या पट्ट्यांवर एकदा सुरू झाली की एक विलक्षण अशा प्रकारची जादू जी आहे तर त्या आवाजामध्ये त्या पियानोतून जी आहे ती स्वर साधारणतः बाहेर पडतात. मध्यम उंचीची लिली हार्ले एक लांब सडक बोट पियानोच्या पांढऱ्या शुभ्र पट्ट्यांना नाचायला लागली की पियानोतून स्वर बेहोशीने नर्तन करायला लागतात. आणि एक प्रकारे तिचा कंठातून एकदा आवाज सुरू झाला की आपल्याला एक प्रेक्षागृह जे आहे ते हास्यलहरी विनोदी त्यानंतर अशा प्रकारचे जे आहे तो त्याचा आपलं त्याचा अनुभव आहे तो व्यक्त करत असतो. कित्येक विनोदी प्रहसनात म्हणजे विनोदी नाटकांमध्ये साधारणतः ती काम करायची साधारणतः छोट्या छोट्या. आणि तेव्हा एक प्रकारचे प्रेक्षागृहात जे आहे त्या हास्यलहरी उठायच्या म्हणजे लोक हसायची आणि त्या मॅनेजरच्या कानावर हमखास पडायचे एक प्रकारचे. लिली हार्लेच्या स्टेजवरच्या कामाकडे तिला कधीच लक्ष देण्याची गरज नाहीची. मग अशा प्रकारे जे आहे ते तिच्याबद्दलचा समज होता. त्यामुळे त्या दिवशी जेव्हा प्रेक्षागृहात आरडाओरडा आणि आरोळ्या यांचा आवाज जेव्हा स्टेज मॅनेजरच्या कानी पडला तेव्हा तो धावपळ करत आला आणि विंग मध्ये चार्लीच्या शेजारी येऊन उभा राहिला. गोंधळून जाऊन तो रंगमंचावरील लिली हार्लेकडे बघत होता आणि त्याला अचानक आवाज आला. हा सगळा गोंधळ चालू होता आणि तो एक प्रकारे धावपळ करत त्या विंग म्हणजे चार्ली जिथे उभा होता त्याच्या शेजारी येऊन तो गोंधळ तो काय करत होता एकटक जो आहे तो बघत होता. लिली हार्लेची मुद्रा पांढरी पडली होती आणि आजवर तिच्या गोड चढ्या गळ्याने तिला कधी दगा दिला नव्हता. हुकमी म्हणजे तरबेज तिची सतत प्रगती होत गेलेली आहे आणि अधिकाधिक नाव मिळत चाललेले आहे. म्हणजे ते सराव साधन चांगल्यापैकी पैका कमवत होती. पैका इथे पैका म्हणजे काय बऱ्याच वेळा बऱ्याच बोली भाषेमध्ये पण आहे. पैका कमवत होती म्हणजे पैसा. परंतु विद्युत तल्य चमकावी आणि क्षणार्धात आपण म्हणतो वीज चमकावी तसेच क्षणार्धात घनदाट अंधारात विलीन होऊन जावी असा प्रकार जो आहे तो घडला. मग काहीतरी अचानक अशा ज्या गोष्टी आहेत त्या घडल्या आणि काय झालं एक प्रकारे तिचा आवाज जो आहे तो कंठ जो आहे तो बंद पडला. आजपर्यंत तिची एवढी अवहेलना आपण म्हणतो की अवहेलना कधीच झाली नव्हती आणि त्या अपमानित अवस्थेत स्टेजवर थांबणं
तिला मुळीच शक्य नव्हतं. ती मुकाट्याने विंगमध्ये परतली. स्टेज मॅनेजर चार्ली बरोबर तिथेच उभा होता. त्याला काय बोलावं हे समजेना आणि नेमकं काय झालं हे चार्लीला समजेना. एक प्रकारचे जे आहे हा सगळा गोंधळ एक प्रकारे झाला आणि कोणाचं कोणाला जे आहे ते समजेना अशा प्रकारे आणि तिला मुकाटपणे त्या स्टेज जे आहे तिला सोडावं लागलं. स्टेज मॅनेजर चार्लीवर तिथेच उभा होता आणि त्याला काय एक प्रकारे त्याला सुद्धा काही सुचना की त्याने पण त्याला काय विचारावं किंवा काय आणि या दोघांना सुद्धा काही सुचलं नाही. रडवलेल्या स्वरात लिली हार्लेची म्हणाली, माफ करा, माझा आवाज काही केल्या बाहेर फुटला नाही. मी तरी काय करणार? मी गाण्याचा खूप प्रयत्न करून पाहिला. पूर्वी असं कधीच झालं नव्हतं. मॅनेजरला हे माहीत का नव्हतं? त्यानं पिन फॉर ऍड काय आहे पिन फॉर अँड आयोलांथ आणि मिकाडो या नाटकातल्या तिच्या भूमिका बघितलेल्या आणि त्याने मॅनेजरला सुद्धा माहित आहे की विविध प्रकारे ही अशा प्रकारचं नाही आणि अचानक ह्या गोष्टी सगळ्या झाल्यामुळं जे आहे तो एक प्रकारे तो सुद्धा आश्चर्यचकित झाला की हे असं काय घडलं आहे आणि तिनं गायलेलं शास्त्रीय संगीत सुद्धा ऐकलं होतं. मग आत्ताच तिच्या आवाजाला एकदम काय झालं होतं हे मॅनेजरला सुद्धा एक प्रकारे कळालं नाही. परंतु त्याला काहीतरी निर्णय घेणं हा एक प्रकारे भागच होता आणि तो म्हणाला, ठीक आहे, तुम्ही थोडी विश्रांती घ्या. थोडा विचार करून मॅनेजर पुढे म्हणाला, पण मॅडम, आपला कार्यक्रम काही झालं तरी पुढे चालूच राहायला हवा, नाहीतर आपली नाचक्की होईल. आणि तो सुद्धा एक प्रकारे त्या चार्लीच्या आईला लिलीला जो आहे तो आधार देतो की तुम्ही थोड्या वेळ विश्रांती करा, धीर घ्या, एक प्रकारे शांत व्हा आणि आपल्याला हा कार्यक्रम जे आहे हे जे आहे ते थांबायचं नाही, नाहीतर पुढे जाऊन आपल्याला नाचक्की होईल, आपल्याला खूप याचा परिणाम जो आहे तो भोगावा लागेल. साधारणतः आपल्याला जे आहे ते हे सुरू ठेवावं लागेल. लिनीने मॅनेजरकडे उदासवाण्या दृष्टीने बघितलं. तिने नीलवर्ण बोलके नेत्र पाणवले आणि एक प्रकारे आपण पाहतो की आपण एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला कमी मार्क्स मिळाले किंवा आपण खेळामध्ये एखाद्या आपली ताकद साधारणतः कमी पडली, आपण रनिंग मध्ये असेल किंवा विविध प्रकारे थोड्याशा पॉईंट मधून आपला जर नंबर जर हुकला असेल तर आपल्याला ऑटोमॅटिक आपण जे आहे तो भावनिक होतो आणि आपल्या डोळ्यातून अश्रू जे आहेत ते दुःखाचे अश्रू आपण निघतात. तर तसे नीलवर्ण बोलके नेत्र तिचे जे आहे ते साधारणतः पाणवले, म्हणजे तिच्या डोळ्यातून साधारणतः अश्रू सुरू झाले. तिच्या पाणीदार नेत्रात आता कारुण्याची छटा दिसत होती. हातात तिनं आपला कोट धरून ठेवला होता. जणू आपला तो नाटकातला कोट तिनं कायमचा आपल्या अंगावरून उतरून हातात पकडून ठेवला होता आणि अशा प्रकारे आपल्या हाताच्या मुठीतून जवळून ती मॅनेजरकडे बघत केविलवाण्या मुद्रेनं त्याला म्हणाली, मी हा कार्यक्रम कसा काय पुढे चालू ठेवणार? मला तर आता वरही येऊ देणार नाहीत. मॅनेजर एकदम म्हणाला, छे छे, तुम्ही आता स्टेजवर जायची गरज नाही, परंतु तुमचं ते अपुरं राहिलेलं गाणं कुणीतरी स्टेजवर जाऊन गायला हवं. या तुमच्या छोट्या चार्लीला तुमचं ते गाणं येतंय, त्याला ते गाणं म्हणताना मी ऐकलंय. तुमची हरकत नसेल तर मी याला स्टेजवर घेऊन जातो. आणि अशा प्रकारे मग साधारणतः तो मॅनेजर सुद्धा म्हणतो की तुम्हाला जाण्याची गरज नाही किंवा ती सुद्धा म्हणते की आता मला लोक स्वीकार करणार नाही आणि मला ते शक्य नाही एवढ्या पाणवलेल्या डोक्याने. आणि मग तो म्हणतो की तुम्ही घाबरू नका, की आता हा कार्यक्रम तुम्हाला चालूच ठेवा लागेल, पण तुम्हाला स्टेजवर जाण्याची गरज नाही, कारण मी या चार्लीला 1-2 वेळा कारण त्याला त्याचं गाणं येते तुमचं आणि मी 1-2 वेळा ते बघितलेलं सुद्धा आहे आणि म्हणून तुमची हरकत नसेल तर मी याला स्टेजवर घेऊन जाऊ का? यावर लिली काहीच बोलली नाही. तिनं चार्लीकडे एकदा निरखून बघितलं आणि त्याला जवळ घेतलं. त्याच्या काळ्याभोर कुरळ्या राट केसातून हात फिरवला आणि चार्लीला घेऊन स्टेज मॅनेजर जेव्हा स्टेजवर गेला हेही तिला कळालं नाही. प्रेक्षकांना उद्देशून मॅनेजर म्हणाला, हा चार्ली, लिली हार्लेचा मुलगा. याच्या आईची प्रकृती एकदम बिघडली, तेव्हा तिचं अपुरं राहिलेलं गाणं आता हा पुरं करील. आपण ते शांतपणे ऐकून घ्यावं. धन्यवाद. आणि हा मॅनेजर त्या चार्लीला स्टेजवर घेऊन जातो की त्या चार्लीचं राहिलेलं अर्ध जे गाणं आहे हा तिचा मुलगा जो आहे तो साधारणतः पूर्ण करेल, कारण ती जी आहे ती काय झालेली आहे, ती आजारी पडलेली आहे किंवा तिची तब्येत जी आहे ती बिघडलेली आहे. मग चार्लीकडे बघून मॅनेजर म्हणाला, चार्ली, आता प्रेक्षकांना तू जॅक जोन्स म्हणून दाखव.
एवढं बोलून मॅनेजरने चार्लीची पाठ थोपटली आणि तो विंग मध्ये निघून गेला. चार्ली स्टेजवर सहजपणे उभा होता. त्याला प्रेक्षकांची एक किंचितही भीती वाटली नाही. तशी भीती वाटण्याचं त्याचं वयही नव्हतं. त्याच्या तोंडावर फुटलाईट्सचा झगमगीत प्रकाश पडला, त्यामुळे समोरचा प्रेक्षक वर्ग त्याला धुसर दिसत होता. चार्लीनं गाणं म्हणायला सुरुवात केली. राऊंड अबाउट द मार्केट डोंट यू सी. त्याच्या त्या गाण्याबरोबर वाद्यवृंदही एकदम एक प्रकारे साथ देऊ लागला. सारं थिएटर त्या स्वरांनी भरून गेलं. जादूची कांडी प्रमाणे सारे श्रोते एकदम शांत झाले. तुम्ही पण पहा, एखादा साधारणतः आपण कबड्डी खेळामध्ये, खो खो खेळामध्ये तुमचा जर एखादा चांगला प्लेयर्स असेल, बरोबर, आणि त्या चांगल्या प्लेयर्सला दुखापत झाली किंवा हे झालं, तर त्याच्या बदली आपण जो आहे तो दुसरा व्यक्ती जो आहे तो दुसरा खेळाडू पाठवत असतो. अरे, हे राहिलेलं काम, हे राहिलेला खेळ जो आहे तो आता तू पूर्ण करायचा आहे. आणि त्याच्यावर जेव्हा जबाबदारी येते तर तो चांगल्या प्रकारे प्रयत्न करत असतो की हा जो आहे तो कुठलाही खेळ किंवा कुठलंही काम जो आहे तो साधारणतः राहिलेलं अपुरं काम तो पूर्ण करणार आहे. अशा बऱ्याच वेळा असे प्रसंग जे आहे ते आपल्या जीवनामध्ये सुद्धा येतात आणि आपल्याला पण बऱ्याच वेळा काहीतरी ह्या करावे लागतात. आणि मग हा चार्ली सुद्धा एक प्रकारे तो जो आहे तो त्याला स्टेजवर गेल्यानंतर कुठल्याही प्रकारची एक प्रकारची भीती वाटत नाही. आणि जेव्हा स्पॉटलाइट जेव्हा त्याच्यावर पडते त्याला किंचितही एक प्रकारचा त्याला फरक पडत नाही आणि तो धूसर होतो. म्हणजे त्याला एक प्रकारे प्रेक्षक वर्ग दिसत नाही. आपण जेव्हा स्टेजवर सादरीकरण भाषण करत असतो, एक प्रकारचं आपण जेव्हा सादरीकरण करतो तर त्यावेळेस आपल्याला सुद्धा जेव्हा सुरुवात सर्वप्रथम आपण करत असतो तेव्हा कुठेतरी आपण घाबरलेला असतो, कुठेतरी आपल्याला हिंत हा मुलगा जो आहे तो एक प्रकारे किंचितही त्याला एक प्रकारची भीती वाटली नाही आणि त्याने सुरुवात केली. आणि राऊंड अबाउट द मार्केट डोंट यू सी त्याच्या त्या गाण्याबरोबर वाद्यवृंदांनी सुद्धा एक प्रकारे साथ देऊ लागली. सारं थिएटर त्या स्वरांनी भरून गेलं. जादूची कांडी जशी फिरावी तसे श्रोते एकदम शांत झाले आणि चार्लीचं ते गाणं कौतुकाने ऐकायला लागले. त्याचं ते गाणे ऐकताना ते इतके भारावले की त्यांनी स्टेजवर पैशांची एक प्रकारे उधळणच सुरुवात केली. पैशांची ती बरसात पाहून चार्लीनं आपलं गाणं मध्येच थांबवलं आणि तो प्रेक्षकांना उद्देशून म्हणाला, मी आधी हे पैसे गोळा करतो आणि मग राहिलेलं गाणं म्हणून दाखवतो. आणि एक प्रकारे जो आहे तो आपलं गाणं म्हणायला जो आहे तो सुरुवात करतो. असं म्हणून तो स्टेजवरचे पैसे भराभरा गोळा करायला सुरुवात करतो. कारण प्रेक्षकांनी जेव्हा एक प्रकारे त्या स्टेजवर जे आहे ते मोठ्या प्रकारे काय केले, पैसे फेकण्यास सुरुवात केली आणि तो म्हणतो तो आपलं गाणं तिथे स्टॉप करतो आणि तो पैसे गोळा करण्यास सुरू करतो. तो म्हणतो की मी पैसे गोळा करतो, झाल्यानंतर राहिलेलं गाणं मी सुरुवात करतो. आणि त्याच्या त्या धिटाईचं बोलणं प्रेक्षकांमध्ये एक प्रकारचा मोठा हशा पिकवला. ते त्याला आणखी प्रोत्साहन देऊ लागले. एवढ्या स्टेज मॅनेजर चार्लीजवळ आला आणि त्याने आपल्या जवळचा हात रुमाल बाहेर काढून त्याला तो पैसे गोळा करू लागला. तो स्वतःसाठी जे पैसे गोळा करतो आहे असं चार्लीला वाटलं. चार्ली लगेच त्याच्या जवळ गेला. एव्हाना मॅनेजर पैसे गोळा करून विंगच्या दिशेने निघू लागला होता. चार्लीनं ताबडतोब त्याचा पाठलाग केला. हे दृश्य बघून प्रेक्षकांना हास्य कळाची लाट उसळली. त्याच वेळी मॅनेजरने हे सारे पैसे चार्लीच्या आईजवळ दिले. तेव्हा कुठे चार्लीच्या जीवात जीव आला. चार्ली पुन्हा स्टेजवर आला आणि उरलेलं गाणं म्हणायला लागला. सिंग्स जॅक जोन्स हॅज कम इन टू द लिटल बाईट ऑफ कॅश. विल वी डोंट नो वेअर यू आर. अशा प्रकारचं जे आहे तो साधारणतः एक प्रकारे तो विनोदाचा प्रकार आहे. बरोबर, की आपण पाहतो की एखादं मंत्रमुग्ध करणारं गाणं आहे अचानक जो आहे तर त्याला वाटलं, कारण तो 5 वर्षाचा लहान मुलगा आहे आणि त्याला पण वाटलं अरे हा अचानक आलेला आहे आणि हा पैसे गोळा करतो काय, की त्याच्या वाटेचे साधारणतः. आणि मग त्याला कुठेतरी त्याच्या मनामध्ये जे आहे ते एक प्रकारे हे वाटलं आणि मग तो त्याच्या मागे पळू लागला. तर तेवढ्यात त्याने त्याच्या आईकडे ते जे आहे ते रुमालाचे जे गोळा केलेले पैसे आहेत ते दिले आणि मग हा पुन्हा स्टेजवर आला आणि गाणं म्हणायला सुरुवात करू लागला. अशा प्रकारची ही चार्लींची एक स्टोरी, की कशा प्रकारे त्याचं की आपल्या आईचं स्वप्न किंवा त्याने जे शिकलेलं आहे तर तो चांगल्या प्रकारे कशा प्रकारे सादरीकरण करतो याविषयीची थोडक्यात माहिती या पाठामधून दिलेली आहे. समजले सर्वांना इथपर्यंत? येस सर. अजून बराच साधारणतः हा
अजून शेवटचे जवळपास 2 पानं साधारणतः राहिलेले आहेत. तर घेऊया आपण एक किती राहिले 89. हां, शेवटचंच आहे. होऊन जाईल 2 मिनिटात, 2 ते 3 मिनिटात आपण संपवूया. गाणं संपलं तेव्हा प्रेक्षकांनी अक्षरशः थिएटर डोक्यावर घेतलं. प्रेक्षकांशी त्याचं आता चांगलं नातं जुळलं होतं. त्यांच्यावर त्यानं चांगलीच एक प्रकारे छाप जी आहे ते आपण म्हणतो फर्स्ट इम्प्रेशन साधारणतः. तर ती छाप टाकलेली होती आणि गाणं संपल्यावर चार्लीने प्रेक्षकांना नाचूनही दाखवलं, नकला करूनही दाखवल्या. त्याची आई आयरिश मार्च सॉन्ग चांगलं म्हणायची. आपल्या आईचं ते रणगीत चार्लीनं हुबेहूब म्हणून दाखवलं. ते म्हणताना त्याने अगदी आपल्या आईसारखा आवाज काढला. श्रोत्यांनीही त्याच्या आवाजात आवाज मिळवला. तेही त्याच्याबरोबर गाऊ लागले. ते गाणं गाता त्याच्या आईचा आवाज क्वचित प्रसंगी मधूनच चिरकायचा. ते गाणं गाताना चालीनंही तसाच चिरकलेचा आवाज काढला. त्या हुबेहूब नकलेसारखे सारे प्रेक्षक स्मित झाले आणि मग पुन्हा जोरदार हशा पिकला. प्रेक्षकांनी ओरडून त्याला एक प्रकारे शाबासकी दिली. पुन्हा एकदा स्टेजवर पैशांचा पाऊस पडला आणि अशा प्रकारे एक प्रकारचं चार्लीचं जे गाणं होतं आयरिश मार्च सॉन्ग एक प्रकारचं ती चांगली म्हणायची आणि तीच गाणं हा जो चार्ली आहे तो लिलीचं जे आहे तो म्हणायला सुरुवात करतो आणि सर्व प्रेक्षक त्या प्रेक्षागृहातले त्याला कोरस देतात आणि कुठेतरी त्याची आई सुद्धा ते गाणं म्हणायला लागते, पण कुठेतरी तो आवाज चिरकायला सुरुवात होते आणि मग हा सुद्धा तशाच सुरात सूर मिसळतो आणि एक प्रकारे त्या स्टेज वर त्या हॉलमध्ये जो आहे ते एक प्रकारचा हास्या एक प्रकारचा विनोद जो आहे तो पडतो आणि प्रेक्षक भरभरून त्याला शाबासकी देतात आणि पुन्हा एकदा स्टेजवर जो आहे तो मोठ्या प्रमाणात पैशांचा महापूर येतो. लिली हे सारं दृश्य विंगमधून डोळे भरून बघत होती. तिचा 5 वर्षांच्या लाडक्या पोरानं सारा कार्यक्रम निभावून नेला होता. तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुरल्यानं सावरला होता. तिला आपल्या या लहानग्याचं अपार कौतुक तिला वाटलं. अरे आपलं अर्धं राहिलेलं स्वप्न किंवा आपला जो अर्धा राहिलेला कार्यक्रम आहे, माझ्यावर आलेला जो एक प्रकारचा वाईट प्रसंग आहे तो ते या माझ्या चिमुकल्यानं जे आहे तो सावरला आणि म्हणून तिनं जे आहे ते त्याचं अपार कौतुक जे आहे ते एक प्रकारचं तिला वाटलेलं आहे. आपले डोळे पुसून तिनं समोर बघितलं. चार्ली पैसे गोळा करण्याच्या उद्योगात मग्न होता. लिली स्टेजवर आली आणि चार्लीला बरोबर घेऊन पुन्हा विंग मध्ये जायला निघाली. तिला बघून प्रेक्षकांनी टाळ्यांचा एक प्रकारे गजर केला. काही वेळाने झगमगीत दिवे विझले. थिएटर हळूहळू झालं म्हणजे रिकामं झालं आणि त्या रात्रीच्या कार्यक्रमावर पडदा पडला. परंतु लिलीच्या मनावरचा पडदा काही केल्या दूर होत नव्हता. आज हे असं म्हणजे आपण म्हणतो की कॉन्फिडन्स आत्मविश्वास आपण साधारणतः करतो आणि जेव्हा काहीतरी असे विघ्न येतात किंवा वाईट प्रसंग येतो तर आपल्याला एक प्रकारे पुन्हा कार्यक्रम करण्यासाठी किंवा पुन्हा स्टेजवर जाण्यासाठी सादरीकरण करण्यासाठी एक प्रकारे आपला आत्मविश्वास हा खचतो तुटतो आणि मग कुठेतरी जो आहे तो तिच्या मनामध्ये एक प्रश्न राहतो आणि ती आपल्या मनाला पुन्हा पुन्हा विचारते की पण त्या प्रश्नाचं उत्तर तिला एक प्रकारे देता येत नव्हतं. तो प्रश्न तिच्या विचारांच्या आवर्तात गर फिरत होता आणि पण तिला उत्तर एक प्रकारे मिळत नव्हतं. मात्र तिच्या हुकुमी सुरेल आवाजाचा उलटलेला जो डाव आहे तर तिच्या मानी मनाला मुळीच सहन होत नव्हता. आपल्या त्या आवाजाच्या बळावर ती आजवर स्टेजवर पाय रोवून उभी होती, परंतु त्या दिवशी तिचा तो खंबीर पाय लटपटत होता. तिच्या त्या लटपटणाऱ्या पायाला हात देऊन स्थिर करायला त्या दिवशी प्रेक्षक मुळीच तयार नव्हते. प्रेक्षक किंवा श्रोते कलावंत माणसाला मानत नाहीत, ते मानतात फक्त त्यांच्या कलेला. हे त्रिकालबाधित सत्य आहे. सत्य लिली हार्लेचा त्या दिवशी समजलं. त्यावेळी रंगमंचावरील लिली हार्ले लुप्त झाली. मागे उरली ती हॅना चॅपलिन सर्वसामान्य स्त्री. त्या रात्री चार्लीनं रंगमंचावर पहिलं पदार्पण केलं ते कायमचं आणि त्या रंगमंचावरून त्याच्या आईचा पाय निघाला तोही कायमचा. तर अशा प्रकारे एक प्रकारे स्टेजवरचं ते जे तिचा परफॉर्मन्स आहे तर एक प्रकारे तिला वाटू लागलं, ती विचार करू लागली की अरे हे असं काय झालं आणि तिचा त्या प्रश्नाचं उत्तर साधारणतः तिला मिळाना आणि एक प्रकारे तिचा जो आलेला जो प्रसंग आहे तर तिच्या मुलाने जेव्हा हे करला तर एक प्रकारे त्याची एंट्री झाली आणि एक प्रकारे तिचा एक्झिस्ट त्या रंगमंचावरून एक झालेला आहे. म्हणजे त्याचं पहिलं पदार्पण त्या कार्यक्रमात झालं
आणि त्या रंगमंचावरून त्याच्या आईचं पाय एक प्रकारे कायमचा तोही निघून गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. तो कशा प्रकारे चार्लींचं पदार्पण झालं आणि त्याच्या आईवर आलेला जो वाईट प्रसंग आहे, तर याविषयीचं वर्णन प्रस्तुत पाठामध्ये जे आहे ते केलेलं आहे. आणि हे जे भादव खेर आहेत, तर यांनी चार्ली आणि लिली हार्लेचा जो प्रसंग आहे, तर हसरे दुःख कशा प्रकारचे आहेत, मग तिला एक प्रकारे दुःख पण आहे अंतर्मनातून की तिचा आवाज बसलेला आहे, आणि दुसरं सुख सुद्धा आहे, आनंद पण एवढा आहे की तिच्या मुलाने जे आहे तर तिचा वाईट प्रसंग एक प्रकारे निभावून नेला आणि तो चांगल्या प्रकारे स्टेजवर चांगला परफॉर्मन्स सादरीकरण तो करत आहे. तर अशा प्रकारचा हा हसरे दुःख हा पाठ होता आणि तो आपण पाहिलेला आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. हरिओम. समजले? वेदिका, कोमल, नेहा, येस सर. कोणाला काही प्रश्न? नो सर. नाही सर. बर, थांबूया. ह्या पाठाचा स्वाध्याय सर्वांनी वहीत सोडवायचा आहे. थांबूया आपण इथेच. काही असेल प्रश्न तर पुढच्या तासाला तुम्ही जो आहे तो विचारू शकता. शुभरात्र सर्वांना. थांबायचं मग इथे. येस सर. चला, बाय, गुड नाईट. बाय सर. गुड बाय सर. गुड नाईट. बाय सर. गुड नाईट. गुड नाईट.